आणि आता महत्त्वाच्या घडामोड पाहूया। अपघातांची मालिका वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आपण पाहायला मिळतोय। तिवसा तालुक्यातील विद्यार्थ्यांची गतिरोधकची मागणी आता करण्यात येत आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तिवसा हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे आणि येथे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते। बस स्थानक परिसर, महाविद्यालय, शाळा, प्रशासकीय कार्यालय तसेच व्यापारी भाग, बाजारपेठ यामुळे या सर्व्हिस रोडवरील वाहतूक सतत गजबजलेली असते। मात्र या महत्त्वाच्या चौकामध्ये स्पीड ब्रेकर, सूचना फलक, दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तिवसा बस स्थानक, महाविद्यालय प्रशासन तसेच विविध सामाजिक संघटनांनी IRB इन्फ्रास्ट्रक्चर व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे लेखी निवेदने, पत्रव्यवहार करून स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, वाहतूक सुरक्षा विषयक सुविधा तातडीने बसवण्याची मागणी केली आहे। मात्र या तक्रारींना आजवर कोणतीही दखल न घेतल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे। तिवसा बस स्थानक समोर रोडवर पंचायत समिती, पेट्रोल पंप चौक, पंचवटी चौक, स्टेट बँक चौक तसेच शहरातील सर्व्हिस रोडवर कुठेही स्पीड ब्रेकर किंवा सूचना फलक नसल्याने वाहनधारकांचा वेग मर्यादा बाहेर जात असून पादचाऱ्यांसाठी सतत जीवघेणी स्थिती निर्माण होते। नुकत्याच घडलेल्या अपघातामध्ये एका ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून इतर अनेक लहान मोठे अपघात या परिसरात नियमित घडत असतात। बस स्थानक परिसरात दिवसाला किमान 2 ते 3 हजार लोकांची ये-जा होत असते आणि सुरक्षा उपायांशिवाय हा जनसमुदाय कायम धोक्यात असल्याचे चित्र इथे पाहायला मिळते। तिवसातील वाढत्या अपघातांचा वेग कमी करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक बसवणे अत्यंत आवश्यक आहे। या उपाययोजनांमुळे पादचाऱ्यांचा जीव वाचेल तसेच वाहतूक शिस्तीतही येण्यास मदत होणार। एवढं तिवसा बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात अपघाताची शृंखला सुरू आहे। वेळोवेळी बसस्थानकासमोर गतिरोधक लावण्याबाबत आम्ही IRB तसेच NHRI यांना पत्रव्यवहार केलेला आहे। सदर पत्रव्यवहार तिवसा शहरातील संपूर्ण शाळा आणि महाविद्यालय यांनी संयुक्तरित्या केलेला होता। तरी सुद्धा बसस्थानकासमोर गतिरोधक सध्या लावण्यात आलेलं नाही आहे। आतापर्यंत तिथे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ही शृंखला भविष्यात वाढत जाणार, कारण समोरून येणाऱ्या वाहनांची गती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असते आणि बसस्थानकामध्ये 3 ते 4 हजार विद्यार्थी दररोज आवागमन करत असतात आणि इतर प्रवासी सुद्धा, वृद्ध किंवा अपंग प्रवासी सुद्धा बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात येत असतात। तरी सुद्धा बसस्थानकावर त्वरित गतिरोधक लावणे ही आता नितांत गरज झालेली आहे। त्यामुळे यावर जातीय लक्ष देणे खूप आवश्यक आहे।